नमस्कार. नाशिकचा कुंभमेळा हा आता चर्चेचा विषय झालाय. मला तुलना करायची नसते कधी, पण तुलना होते. प्रयागराजचा महाकुंभ खूप गाजला. म्हणजे प्रयागराजच्या महाकुंभच्या वेळेला अनेक युट्यूबर, अनेक काय इन्स्टावाले, रील स्टार तिथे जाऊन त्या प्रयागराजच्या महाकुंभची माहिती सगळ्यांना देत होते. मुक्तपणे त्या परिसरात फिरत होते. आणि महाकुंभ कसा मोठा होणार आहे याची माहिती जगापर्यंत पोहोचत होती. मला वाटतं प्रयागराजच्या महाकुंभमुळं एक मोठा धार्मिक सागरच तिथे उसळलेला होता. लोकही आली, चर्चाही झाली, प्रयागराजमध्ये खूप कामही झाली. असाच कुंभ आता नाशिकमध्ये होतोय. आणि या नाशिकच्या कुंभच्या बाबतीत ही सकारात्मक माहिती जाण्याच्या ऐवजी नकारात्मक माहिती खूप जायला लागलेली आहे. त्याचं कारण काय असेल? तर प्रयागराजच्या महाकुंभमध्ये सुद्धा अशा स्वरूपाच्या चुकीच्या गोष्टी मुद्दाम पसरवण्यात आल्या होत्याच. म्हणजे एका ठिकाणी लागलेली आग, ते काय स्वयंघोषित शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानासाठी केलेला विरोध वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी नकारात्मक अर्थाने आल्या होत्या. काम पैसे वाया गेले वगैरे सगळे. पण प्रयागराजच्या कुंभची चर्चा मात्र झाली होती आणि ती सकारात्मक झाली होती. महाराष्ट्रात ती होत नाही, कारण ती होऊ नये यासाठी काम करणारा एक वर्ग कार्यरत आहे. कुंभ हा त्या भागातली धार्मिक भावना, राष्ट्राप्रतीची भावना, एकत्रितेची भावना वाढवणारा क्षेत्र आहे. पण या कुंभच्या बाबतीत हे नीट नाही झालं, बदनाम केलं की ती एकतेची भावना येत नाही, हे काही लोकांना चांगलं कळलंय. आणि त्यातूनच या सगळ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. सगळ्यात मोठा गोष्ट आहे ती म्हणजे तिथे झालेल्या घोटाळ्याची. मंडळी, हा घोटाळा फार विलक्षण आहे बरं का. म्हणजे करोडो रुपयांच्या कामाचा घोटाळा झाला अशी चर्चा सुरू आहे. मला प्रश्न पडला, म्हणजे कामं दिली गेली, कामं झालीच नाहीत, पैसे लाटले, असं काय घडलंय का? आणि तेव्हा या घोटाळ्यातली एक सत्यता बाहेर यायला लागली. काही पोलिसांशी संबंधित, काही अन्य अशा कामांच्या वर्क ऑर्डर काही एजन्सीला मिळाल्या आणि त्या एजन्सीनी त्या काम वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी पैसे दिले. करोडो रुपयात तो व्यवहार झाला. अर्थात शेकडो करोडच्या वर्क ऑर्डर असल्या की काही करोड रुपये हे वाटपात जातात. ह्या भ्रष्टाचाराचं त्याला काय शिष्टाचार जो झाला आहे त्याला भ्रष्टाचार म्हणत नाही. एक खूप छान शब्द आलाय नवा आजकाल, प्रोटोकॉल. वी विल कम्प्लीट युअर प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. प्रोटोकॉल हा शब्द म्हणजे छिनालपणाला वापरला गेलेला एक छान शुगर कोटेड शब्द आहे. त्याला मुलामा देऊन केलेला. खरं तर भडवेगिरी, दलाली असंच म्हणायचं असतं त्याला. पण तसं न म्हणता, म्हणजे तुम्हाला आम्ही तुमची दलाली देऊ, तुम्हाला हरामखोरीचे पैसे देऊ असं म्हणण्यापेक्षा आपण प्रोटोकॉल पूर्ण करू असं म्हणायचं असतं. तर तो प्रोटोकॉल पूर्ण केल्यामुळं ते मिळालेले होते. आता प्रश्न मला पडला की किती सरकारी पैशाचं किती गबन झालं असावं कुंभमध्ये? तुमचा अंदाज? 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी? खोट आहे. काय झालं? ज्याला अधिकार नाही अशा माणसांनी जळगावच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये, असं म्हणे बरं का, म्हणजे मला ऑथेंटिक माहिती नाहीये, जळगावच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये सरकारी वर्क ऑर्डर सारख्या वर्क ऑर्डर छापल्या गेल्या. त्यावर अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्या गेल्या आणि त्याच वर्क ऑर्डर समजून काही लोकांना दिल्या गेल्या. म्हणजे ना प्रोसेस झाली आहे, ना टेंडर निघालाय, न डिमांड आली आहे, न रिक्वायरमेंट आली आहे, काहीही झालं नाही. सरळ आपलं काम मागितलंय, म्हणजे मला काम द्या ना, हे काम घ्या ना, असं करून ते दिलं गेलं. मला देणाऱ्यांचं काय वाटत नाही. म्हणजे देणाऱ्यांचं काय वाटत नाही मला. देणारे काय पदर टाकून कमवायलाच बसलेत. म्हणजे असं टाकायचं आणि या ना म्हणायचं, तसंच बसलेत सगळे देणारे, ऑर्डर देणारे. त्यांना पैसे मिळाले आणि त्यांनी वर्क ऑर्डर दिल्या. मला आश्चर्य घेणाऱ्यांचं आहे. असं मिळतं का? म्हणजे जो रेग्युलर कंत्राटदार आहे त्याला साधी एक अक्कल असते, साधी अक्कल असते की असं कुठं कॉन्ट्रॅक्ट मिळत असतं. मी एका मध्यस्थाला धरलं, साहेबाकडे गेलो, साहेब काम द्या ना, साहेब म्हणले घ्या ना, साहेबांनी वर्क ऑर्डर दिली आणि साहेबांनी पैसे घेतले. त्याच्या अजून काही प्रोसेस झाली असेल की, म्हणजे त्याच्या काय म्हणतात त्याला, मागणीपत्रक दिलं असेल, दरपत्रक दिलं असेल, सगळं झालं असेल, ते L1 काय असतं ते बघितलं गेलं असेल. असं काही न होता असं मिळतं कंत्राट.
बर, जो रेग्युलर कंत्राटदार आहे तो कंत्राटदार याच्याकडे सहजपणे बघेल का? नाही. मग तरीही पैसे देऊन घेणाऱ्याने बोगस वर्क ऑर्डर का घेतली असेल? जरा दिमाग लावा, जरा दिमाग लगावा. भाजपात एक पद्धत आहे. पद्धत काय? भाजपवाले अधिकार देतात, भाजपवाले मुक्तपणे निधी देतात, वापरण्याची परवानगी देतात, म्हणजे मोदींच्या, भाजपवाले किंवा मोदींच्या. आणि जेव्हा अशा अधिकार दिलेल्या माणसांच्याकडे पैसे वगैरे जातात ना, तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी आपलेच काही माणसं पाठवले जातात. देऊन घेऊन होतं का बघायला. आणि या चक्रात जो अडकतो त्याचं राजकीय करिअर संपतं, अक्षरशः संपतं. तसं काही झालंय का? कारण घेणारा तर अक्कलवाला असतो, त्याला कंत्राट घेणं, प्रोटोकॉल देणं, अजून बाकीच्या गोष्टी करणं याची अक्कल असते. खोटं मिळतंय हे माहीत असताना सुद्धा का घेतलं गेलं? तर ते घेतलं गेलं यासाठी की खोटं दिलं जात आहे हे उघड करता यावं. कोण देत आहे, कोणाला देत आहे याचा विचार न करता हा सगळा घोटाळा झाला. आणि अक्षरशः अशी खोटी वर्क ऑर्डर देणारी माणसं उघडी पडली, टळटळीत लख्ख उन्हात चमकायला लागली. त्यामुळं ज्यानी कोणी हे केलंय ना ते सूत्रबद्ध केलंय. एवढी सूत्रबद्धता याच्यामध्ये आहे की आता यातले घोटाळा करू पाहणारे सगळेच आत गेलेले आहेत, त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. तांदळातले खडे निवडून काढण्यात आलेले आहेत आणि आता हा खडे निवडलेला तांदूळ भात करण्यासाठी कुंभमध्ये टाकण्यात येणार आहे. मंडळी, या सगळ्या गोष्टीकडं आपल्याला नीट बघितलं पाहिजे, तरच हा आस्थेचा कुंभ जनतेचा, सामान्य माणसाचा, धर्माचा कुंभ होणार आहे. कुठल्या बाजूनी विचार करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. खरं तर या सगळ्या प्रकाराला उघड करणारी ही प्रक्रिया झाली, ती लक्षात यायला हवी होती. गिरीश भाऊंच्या कदाचित ते लक्षात आलं नाही आणि गिरीश भाऊंचे आजूबाजूचे सगळेच उघड पडलेत. नमस्कार.